प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर काय, कसं तयार झालेलं आहे बघा. ह्या ठिकाणी प्रोटीन मॉलिक्युल्स आर इम्बेडेड इन 2 लेयर्स ऑफ फॉस्फोलिपिड्स. प्रोटीन मॉलिक्युल आहेत ते 2 लेयर असलेल्या फॉस्फोलिपिड्स मध्ये काय होतात, मिसळतात आणि मिसळून त्यापासून काय बनते, स्ट्रक्चर बनते. कशाचं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. आता काही जर म्हणतात सर फॉस्फोलिपिड्स म्हणजे काय. आता फॉस्फोलिपिड्स यामध्ये कंटेनिंग, यामध्ये काय असते फॉस्फोलिपिड्स मध्ये, लक्ष द्या, यामध्ये काय असते कंटेनिंग, काय असतात, फॅटी सबस्टन्स असतात. फॅटी सबस्टन्स असतात आणि ह्या फॅटी, हे जे फॅटी सबस्टन्स आहेत ना, कशामध्ये समाविष्ट असलेले, फॉस्फोलिपिड्स मध्ये. ह्यामध्ये असणारे फॅटी सबस्टन्स यापासून काय बनत असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन बनत असते. त्यामुळेच 2 लेयर असलेले जो फॉस्फोलिपिड्स आहे, त्या ठिकाणी दिसायले फॉस्फोलिपिड्स आहे, त्यामध्ये प्रोटीन मॉलिक्यूल काय होतात, प्रोटीन मॉलिक्युल्स आर इम्बेडेड, म्हणजे त्यामध्ये काय होतात, मिसळले जातात 2 लेयर असलेल्या फॉस्फोलिपिड्स मध्ये. आणि फॉस्फोलिपिड्स मध्ये काय, फॅटी सबस्टन्स आहे आणि ह्या फॅटी सबस्टन्स पासून काय बनत असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन बनते.